काय केलंय? वाघाने गाईचं वासरू खाल्लंय कवा? रात्री. काल रात्री हा. मावशीनं सांगितलंय आम्हाला वाघाचं पिल्लू खाल्लं. नाही वाघानं पुढं आहे बघा, एक गुफा ऐकल्या पुढल्या साईडला. चला. अयो वा वा. अरे इथं रस्ताच नाही झाला. त्याला जायचं. पाणी अरे होय ना रे. रे कोले. हा जास्त कलाकारी कुठंतरी पहिल्यांदा बघतोय. म्हणजे माझा जे आवाज आहे ना पूर्णपणे आतमध्ये, म्हणजे असं वाटतंय 10 ते 15 वेळा माझा आतमध्ये आवाज घुमतोय असा पूर्णपणे. सेल्फी स्टिक तुटली माझी शेवटी. इथं सेल्फी स्टिक तुटली माझी बघा. 900 रुपये गेलं कामात ना. ए त्या साईडला असंच जायचं आहे आणि ह्या रस्त्यानं खाली जायचंय आणि असंच जाऊन नंतर ना ह्याच्या खाली उतरायचं. तेव्हा ती रोड आहे, तेव्हा त्या रोडला आपल्याला जायचंय. फुल टू मजा येणार आहे. 4 दिवस झाले ह्याच घरी आपण सायकल लावली होती आणि आपण ह्या इथनं गेलो होतो सातारावरून आलो या. आणि असं काहीतरी शेती आहे आणि आता इथून आपल्याला निघायची वेळ झालेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायटर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं एक घर होतं. हे इकडच्या साईडला एक रस्ता असा वरनं जायचा, ही कोतुळा आणि माळशेज घाटाकडल्या साईडला ही जायचा रस्ता या. आणि ह्या घरी मी 7-8 दिवस या ठिकाणी आपली सायकल उभा राहिली. त्यानंतर ना मी सायकल लावून इथनं मी गेलो होतो साताराला जाऊन आपण स्टंट रायडिंग करून आलो होतो. ब्लॉग पण बघितलं तुम्ही. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की डेली ब्लॉगिंग करा. बऱ्याच जणांचं म्हणणं डेली ब्लॉगिंग. ठीक आहे, डेली ब्लॉगिंग करतो. इथून पुढं खूप जास्त मेहनत लागते. म्हणजे दिवसभर ब्लॉगिंग करायचं, रात्रभर एडिटिंग करायची, सकाळच्या तुम्हाला व्हिडिओ टाकायचा. ही खूप जास्त मुश्किल काम आहे. मी तरी पण करणार. जर तुमची इच्छा आहे ना की बाबा डेली ब्लॉगिंग बघायची, बाबा मी दिवसभर काय करतो, जर तुम्हाला बघायचं ना तर मी दिवसभर दाखवणार. इथून पुढं तुम्हाला मी डेली ब्लॉग टाकणार. हा पण थोडं लेट होऊ शकतं या, तर नक्कीच टाकणार. आणि असं काहीतरी ही कला मेन रस्ता आहे. चला आंघोळ करायची आणि मला निघायचं आहे पुढं. आज आपल्याला निघायचं. आता मी चाललं निघालो माळशेज घाटाकडल्या साईडला. की इथं सायकल आहे, इथं मी झोपलेलो रात्री. चला आंघोळ करू. सकाळच्या 7:40 झाली ती आणि गरम पाणी पितो या. सायकल पुसून घ्यायची या. फुल्या टायरामधली हवा उतारली समजे. सायकल पुसून घेतो, डिका टाकतो, थोडं जेवण नाश्ता करतो, नंतर निघतो. दादू भाऊ बरं असते बरं काही कला. खरं सांगतो या, मी विचार करतोय ह्या वातावरणात जर असं दिसतंय ना तर पावसाळ्यामध्ये कला जरा काय असेल मी विचार करतोय. सायकल समजी रेडी केली या. मी पण एकदम मस्त मध्ये रेडी आहे. इकडं आता मला करायचा आहे नाश्ता. मामा बसल्यात आहे उठून, ताई बसली. काय खाते या नाश्ता? पोरींचं खाणं एवढंच कसं असतंय राव, लय थोडं खाते ते. काळाच्या प्यायला कधी पण चांगला असते बाबा. काळाच्या लय वारी असते. चहा चपाती बाहेर लागते का नाही? मामा निघू मग या बरं. पुढल्या वर्षी येतो आता. मोठी गाडी घेऊन येतो डायरेक्ट. सायकल आणली रस्त्यावर. हिकडलं खालचं घर आहे या. इथनं आलो आता आणि ह्या रस्त्यावर सरळ निघायचं आहे मला. च्या प्रवासाला सुरुवात. हर हर महादेव. आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. डॉगी 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 डॉगी. ओके, हवा भरायला थांबलो रस्त्याकडला. हवा भरून घेतो टायरामध्ये. हवा लईच कमी आहे. डॉगी मजा करतोय बारका. मामाला नको म्हणतोय. मामा बळबळ सांगा देते. ऐका मामा ह्यातल्या मला मुठ भर एवढं ऐका की एवढं जागा नाही माझ्या ठेवायला एवढ्याला नको. मामा ऐकायला तयार नाही तर. हवा भरून झाली या. माझ्या माहित नाही माणसं एवढी का प्रेम करते माहित नाही. म्हणजे माणसांना माझ्यामध्ये काय दिसतं मला नाही माहिती. एवढी प्रेम करते नाही माणसाला. मी खवळलो ना मी तरी माणसं नाही राव माऊली नाही राव माऊली असं नाही. माणसं माहीत नाही माणसाला माझ्यामध्ये काय दिसतं राव. म्हणजे मी असं बोललेलं माणसाला कुठल्याच गोष्टी राग येत नाही. माहित नाही माणसाला आज काय दिसतं माझ्यामध्ये. पण भारी वाटतं राव आपण की या. मी असं कधी कुठलं खवळत नाही, पण टेन्शन बसलो नाही. नको राव दादा नको म्हणलं तरी नाही ती येणारच असं आहे. आणि ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांचा ना जिव्हाळा हे लई आहे. खरं सांगतो बरं का तुम्हाला. मी माझा ना चालला आहे शिवनेरी किल्ल्याकडे जायचं. आता माझा एक प्रॉब्लेम आहे. मला तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगायचा आहे.
मी जर का कोणाच्या घरी थांबलो का नाही म्हणजे 2 दिवसापेक्षा जास्त 3 दिवस थांबलो का नाही मला तिथं निघायचं मन होत नाही. असा घबराटपणा होतो मनात बाबा नाही आता इथनं जर आपण निघायला लागलो तर बाबा आपल्याला पुढं थांबायला जागा मिळेल का, आपण कुठं राहायचो, आपण काय माहीत नाही असं कशामुळे होतं. त्यामुळं मी ना आता जास्त दिवस एका जागेला राहत नाही म्हणजे 2 दिवसापेक्षा जास्त इथनं पुढं कधीच. तेव्हा ते घर आहे आपलं तिकडलं, तेव्हा तिकडे लांब दिसतं, तेव्हा तिकडं दिसतं. तुम्हाला दिसतं नाही माहीत नाही, बघूया एकदम लांब तिकडे लांब या. असं ह्या रस्त्यानं आलो का असं जातं इकडून येताना. आणि शेती एक नंबर आहे पण हिकडल्या लोकांची काय पण म्हणा. त्र्यंबकेश्वरला पालखी निघाली हा का. काकड आरती माझा चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया नारी बाळा सकाळ सकाळ पहिला चढ मनामध्ये थर्रार तयार व्हायला लागला आता फिरावून चल गणप्या पुढं म्हणून. जोपर्यंत सायकल 1-2 किलोमीटर चालत नाही ना तोपर्यंत माझं मन जे असं असतं ना पहिलं घाबरटपणा ते तोपर्यंत निघत नाही. जितक्या सकाळ सकाळ सायकल राईड चालू करू ना तितक्या लवकर बरं आहे. कारण की जसा दिवस वाढत जातो ना तशी तशी माणसं रस्त्याने थांबत जाते ती. आणि प्रत्येकजण एवढी म्हणजे आशा लावण्यात त्यांना समजा ना बाबा फोटो आणि किती जण तरी भेटते ती. सकाळ धरणं किती जण तरी भेटले, फोटो समजून घेतलं. आता निघालेलो पुढं. आता आपल्याला जायचं आहे ब्राह्मणवाडा ओतूर आणि मग नंतर शिवनेरी किल्ल्याला साईडला निघायचे. हवा टाकाल ते पाठीमागून चढ लागला त्यामुळं मला सायकल ढकलत घेऊन जायला लागते. बस अजून 2-3 किलोमीटर चढ आहे नंतर हाय प्लेन थोडंफार. आताच लग भावानं मी ब्राह्मणवाड्यामध्ये आलो या. हे गाव ब्राह्मणवाडा या. आता ह्याच्या पुढे येणारा भावानं ओतूर या आणि ओतूरमध्ये मला माळशेज घाटाचा मेन रोड लागतो या. वाह वाह रामजी जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को मैंने थार गिफ्ट की उनको अच्छा नहीं लगा मुझको अच्छा लगता है मेरे पास पैसा नहीं है पैसे का क्या करूं गाड़ी बनाना के लिए डालना है भाई. भावनो आपल्याला आपली जी गाडी का नाही गरजे. आता तुम्ही बघितलं भावनो मी 2 दिवस भावनो मी साताऱ्यामध्ये तो स्टंट रायडिंग करण्यासाठी बरोबर का. तर भावनो मला स्टंट रायडिंग पूर्णपणे सेटअप बनवण्यासाठी मला गाडी लावायची कामाला पुण्यामध्ये लावायची मला गाडी कामाला कळलं का. आपल्या गाडीला खर्च येणार आहे ना ती 35,000 ते 40,000 रुपये खर्च येणार माझ्या गाडीला मॉडिफिकेशन करायला. त्यानंतर भावना मी खूप जास्त प्रॅक्टिस खतरनाकमध्ये करणार आहे आणि स्टंट रायडिंगच्या दुनियेमध्ये आपलं एक मोठं नाव करणार आहे. मी मला पहिल्यापासून नाद होता स्टंट रायडिंगचा. तुम्ही बघितलं कसं काय वाटलं तुम्हाला स्टंट रायडिंगचा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. अजून मी अपलोड नाही केला व्हिडिओ. ती खूप जास्त भारी व्हिडिओ असते आपल्या ती स्टंट रायडिंगचं. समधी आपल्याला ओळखते ती एकदम मस्त मध्ये फॉलो लाईक करते ती एकदम भारी वाटतं या. रस्त्याने भेटले ब्राह्मणवाडा नाही पाठीवर ब्राह्मणवाड्यामध्ये समधी एवढी असतं मंडळी भेटलेली आहे. समधी बघता ना ही भाऊ तर रस्त्यानं आलं तर पळत मला म्हणलेलं ए गाणा भाऊ करत आहे का प्रेम आहे या. मी तुमचा हा काय बोलतात ते याडा फॅन आहे या. याडा याडा फॅन जाऊ दे असं द्या प्रेम आहे. हा ओळखते ती समजतं ना. हा मित्र आहे तो बोलला का आता भाऊ आले ते म्हटलं थांब मी जातोच पर ओतूर पर्यंत गेले तरी मी जाणार तुमची भेट घेऊन येणार मी. तुम्ही का पण थांबलाय. मी 2 तास झालं तुमची भेट घेतोय. थांबले तर तिकडे मोठ्या गाडी घेऊन थांबले भाऊ. झाले भाऊ 9 लाख झालं की. अरे बाबाजी काय का 9 लाख झालं मग. असंच जायचं आहे आणि ह्या रस्त्यानं खाली जायचं आहे आणि असंच जाऊन नंतर ना ह्याच्या खाली उतरायचं आणि तेव्हा ती रोड आहे तेव्हा त्या रोडला आपल्याला जायचं आहे. फुल टू मजा येणार आहे. जाम मजा येणार नाही. चला पुढं.
फायनली भावांनो इतका मोठा चढ उतार पार करून मी ओतूरमध्ये आलो या. आता इथून मला जायचं आहे जुन्नरला शिवनेरी किल्ल्याकडं. शिवजन्मभूमी कडल्या साईडला जायचं आहे मला. तुमचे सगळे बघतो. आज नव्हतं ओळखलं. चेहऱ्याला मास्क लावून आलतो ना गावात मी असल्यावर लय गर्दी होती त्यामुळं मी चेहऱ्याला मास्क लावून आलो. त्यानंतर ना साईडला मामा थांबलो उभं होतं. त्यांना म्हणलं मामा मला म्हणलं शिवनेरीला जायचं आहे म्हणलं. कुठनं जायला लागेल त्यांना म्हणलं असा असा रोड आहे जा. बरं ठीक आहे मास्क तरी काढ म्हणलं मला तुझ्या तोंडाचं. मग जसं मी मास्क काढलं का नाही अरे भावा तू हायवे रे थांब मला गाडी साईडला घेऊ दे. मामा तर या केलं लय बघण्याचं प्रेम आहे हो लय प्रेम करते ती माझ्या माणसं लय. फॉलोअर भावाला लेलेंद्रीमधनं भेटण्यासाठी आता इकडे जाते. ही रस्ता आहे ना फुलला. हा तो शिवगिरीचा रस्ता आहे समोर. आणि हा वरती लेंद्रीकडे जातो. ही ना हो ओके पुढचा समोरचा रस्ता ही. आता इकडे मला लेण्याद्रीला जायचं आहे. इकडल्या साईडला शिवनेरी लेण्याद्री फक्त 2 किलोमीटर. चला तेव्हा ती समोरची दिसते ना तेव्हा ती समोरचा डोंगर आहे ना तेव्हा ती आतमध्ये लेण्याद्री आहे पूर्ण म्हणजे लेणे कोरले ते बौद्ध लेणे आहे ते असं म्हणते ती. रस्त्यामध्ये होत्या मग म्हणलं चला म्हणलं मग आपण जाऊनच बघावं म्हणलं कसं आहे कसं नाही. चला सायकल इथं उभा केलेली आहे आणि मी निघालो आता इकडे वर लेण्याद्रीला. नंतर ना आम्हाला जायचं तिकडे एक रहस्यमय गुफा आहे तेव्हा तिकडं म्हणजे तिकडूनला माहिती नाही जास्त करून तिकडे निघालेलो आम्ही. तर चला निघू आपण. आपल्या संग एक भाऊ आहे आपला इथलाच आहे आपला फॉलोअर भाऊ आहे. तर निघालेलो आता बघण्यासाठी लेण्याद्री. जी मी पायऱ्या चढतोय का नाही ही 360 पायऱ्या चढून पूर्णपणे काही लेण्याद्री त्यावर गुफा आहे त्या ह्या गुफांकडे आपल्यावर जायचं या. 360 बापरे भावानं काय तयार केलं राहतं मला माहिती का कसलं दिसतंय ती. इथं दर्शन घ्यायचं इथं हे दर्शन घ्यायचं इथनं आपल्याला तिकडं जायचं तिकडल्या कोपऱ्यात. ओके म्हाताऱ्या माणसाला 360 पायऱ्या चढणं होत नाही त्यासाठी त्यांची चढवली आहे. जशी केदारनाथमध्ये कसं असतं या तसं सेम इथं पण आहे. 1500 रुपयाला खालनं बसतं ती वरनं येते वरनं पण खाली आणते ती. ही बघा हे बघा श्रीराम 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 माझी पिशवी कुठे गेली बघा ह्यानं पिशवी आणली माझी पिशवीचा ड्रेस करून घातलाय भावानं अक्षरशः. आता मी लेण्याद्रीमध्ये आलेलो या आणि खाल्ल्या साईडनं आलोय तुम्हाला दाखवतो. बघा बघा हे कोणतं खालनं आलो या आणि माझ्या शेजारनं पूर्णपणे इथं लेण्या आहेत 30-40 पूर्णपणे अशा लेण्या आहेत काहीतरी. आता मी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी निघालो या. इथली कहाणी तुम्हाला मी समजी सांगतो तर ती आधी चला या इकडं. ही बघा हे जेवढं पण आहे का नाही ही समजा देवळ्या त्या थोड्या जास्त चांगल्या प्रकारे ह्या इथं जायला लावले त्या आतमध्ये कोणी जाऊन म्हणून केलेलं ही गोष्ट एवढी जास्त भारी वाटते का नाही मला. ही बघा समजा जायला गेले हो समधीकडे केलं आहे दरवाजा आतमध्ये कोणी जाऊ नये म्हणून ही गोष्ट लय भारी वाटली मला. सिक्युरिटी फुल आहे सिक्युरिटी एकदम मस्त भारी वाटलं मला. इथलं सल्यूट आहे इथल्या मला सेफ्टीवाल्यांना सल्यूट करायचं आहे मला. पाण्याची टाकी 12 महिने पाणी ह्या टाकीत 12 महिने पाणी राहतं. अरे होय ना रे नाही खोले. हा सगळं दगडात कोरलं. हे जास्त करून लोकांना माहित नाही ना. हा माहित नाही. अरे वा मोदक प्रसाद. ही जाळी बघून मला एक गोष्ट आठली भावांनो. हरिश्चंद्रगडावर मी ज्यावेळेस गेलो होतो नाही त्यावेळेस ती हरिश्चंद्रगडावर जिथं केदारेश्वर आहे ना तिथं माणसं आंघोळ्या करते ती आपलं जाते ती आंघोळ्या करते ती घाण घाण गोष्टी करून काय पण तिथं जाऊन पिंडीवर जाऊन थांबते तिथं. त्यासाठी भावांनो असला जर का जाळी तिथं लावली का नाही माझं म्हणणं एकच येतं या किती भारी काम होईल हे असलं जर लावलं तर कोणी जाऊ शकत नाही. जेवढी माणसं जाणार नाही ना तेवढी समधी बाहेरनं पाया पडून येऊ शकते ती माघारी. त्यामुळे अशी गोष्ट लावली पाहिजे. हे बघा इथं सुरक्षा म्हणून बघा इथं खाली उतरा येऊन इकून लावून एवढे केले खडा नाही ना काय नाही तरी पण सुद्धा केलेलं आहे. तर हे लेण्या बघताना ना एका गोष्टीकडे माणसाला दुर्लक्ष करते ती म्हणजे आहे ही. आता ही काय आहे सांगतो ही बघा ह्याला एक होलं इथं हे दगडाला आणि जी दांडकं काय घालणार ना त्याला टेकण्यासाठी इथं खाली केलेलं आहे. त्या ठिकाणी झेंडा लागत असावा आणि झेंडा असा वर लांबपर्यंत फडकतो बघा ह्या इथं त्या काळामध्ये असं केलं असावा. पण ह्या इकडे बघितलं ह्या इकडे बघा इथं कोरलं या इथं कसं कोरलं असेल मला विचार पडला. ह्या आहेत बघा कसं कोरलं बघितलं का इथं कसं कोरलं असेल म्हणजे उभा राहायला जागा नाही ना काय नाही कसं कोरलं असेल मला एकच लय मोठा प्रश्न पडतो या गोष्टीचा. एवढी जास्त कलाकारी कुठंतरी पहिल्यांदा बघतोय म्हणजे माझा जे आवाज आहे ना
पूर्णपणे आतमध्ये, म्हणजे असं वाटतं 10 ते 15 वेळा माझा आतमध्ये आवाज घुमतोय असा पूर्णपणे. इतकी जास्त वेगळी शक्ती ही बघा. बुद्ध लेणी असं म्हणलं जातं, बुद्धांचं असं काहीतरी आहे असं म्हणलं जातं या. आणि त्यानंतर नाही काही कुंड बघितलं ना असं पूर्णपणे गोली राहण्यात होतं. ह्या जागेला बॅरिकेड लावलं, हे खूप जास्त भारी काम केलं आहे. माणसं यायची नीत ना असं पैसे वर फेकायची, इकडं असं वर पैसे टाकायची आणि त्यानंतर ना ते पैसे काढण्यासाठी इथले कोणी आसपासची माणसं म्हणा कोण असेल ते वर काढा द्यायची पैसे. त्यामुळे इथं बॅरिकेड लावले आहे. म्हणजे म्हणलं तर वाघाचं चिन्ह, हत्तीचं, इथं हत्ती ही वेगळंच आहे काहीतरी, हे वेगळंच आहे. ह्याचं मुंडकं, ह्याचं मुंडकं गणपती बाप्पाचं मुंडकं तोडलेलं या. तुटलं आहे का तोडला असावा, हे म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्यावेळेस आलते त्यावेळेस. ही बघा हे गल्लं. या साईडला तुम्हाला वर दिसेल, इथं पण लेण्या आहेत. आता ह्या लेण्यामध्ये मला जायचं आहे. इथं कुंड म्हणा, ह्यात पाणी ठेवायला म्हणा, काय ठेवायला म्हणा, हे असं केलेलं असेल त्या काळामध्ये. हे काय असू शकतो रे भावांनो? बघा ना तुम्ही, ही बघा ही बघा, हे तर अशी पूर्णपणे दिवळी आहे. आणि ह्या दिवळीमधनं जर इकडे आलो ना तर ही कळायला दिसतंय. समजा मेडिटेशन कराय म्हणा, काय जागा म्हणा, ही बघा बसण्यासाठी कसं केलं बघितलं आहे बघा. पण हीच भानगड कळ नाही, काय असू शकतं इथं. ही बघा, अरे उकाळ आहे इथं, उकाळ. ही उकाळासारखं येतं इथं, हे मसाला कुटायला काय म्हणा हे. आता आम्हाला जायचं आहे असंच आम्हाला तिकडल्या कोपऱ्यात जायचं का तिकडं. हे काय भानगड असू शकते इकडं आहे ना. इथं आहे, इथं बांधण्यासाठी आहे काहीतरी. मग त्यावेळेस काय गुरं म्हण काय असेल ते जनावर हे बांधण्यासाठी पण असू शकतं का नाही. इथं जिथपर्यंत एक माझा अंदाज आहे, इतका आपण डिटेलमध्ये नाही सांगू शकत, पण जिथपर्यंत मला वाटतंय ना, ही बघा हे असं मी गड किल्ल्याने बघतो, ह्यातमध्ये बघा दावी बांधायला म्हणा, हे बघा ही कोंड इकडं असं होलं असते ती बघा. ही इथं म्हणा गुरं बांधण्यासाठी म्हणा काय हे त्या काळामध्ये असेल काय, तर ती बांधण्यासाठी पण असू शकतं असं काहीतरी. ही बघा इथं बापरे, पूर्णपणे इथं बसायची जागा ह्या ठिकाणी खिडकी आहे. हा वट वागून बाबा धन्यवाद. अरे ही बघा प्रेम बघा, भाऊ माझ्या सगळ्या आज दिवसभर भावानं पाण्याची बाटली आणली भरून. खूप प्रेम. थकून गेलाय रे भाऊ, थकून गेलाय. नाव काय भाऊ? प्रवीण दीपक काळे भाऊ या. आणि मस्त मध्ये मदत करतोय खूप जास्त इकडं. मी आता आतमधनं बाहेर आलो, ह्या इथं बघितलं का इथं वरल्या साईडला एक भावनं इथं लिहिलेलं आहे काहीतरी, एक भाषा आहे, वेगळी भाषा आहे का इथं वरल्या साईडला. ते काय आहे ते आपल्याला माहीत नाही कुठली भाषा आहे ती, काहीतरी असेल वेगळा मंत्र हे असेल काहीतरी. पहिलं या ठिकाणी मंडप होतं, हे मंडप तुटलेत आहे बघा पहिलं. कारण की दगड आहे ना, हे दगड हलका आहे भावांनो. म्हणजे काळा कुट्ट दगड कसा असतो भावांनो, प्रत्येक गड किल्ल्यावर दगड कसा असतो तसं दगड नाही. हे नॉर्मल थोडा भिजावटी दगड आहे नॉर्मल सा. किती मोठं आहे आतमध्ये बघा. हे बघा आतमध्ये किती मोठं बघितलं आहे. अरे तू आत गेलता आयला, मी तिकडूनच दाखवतो या. मी तिकडून इथनंच दाखवतो मी तिकडून दरवाजा यायला. अरे ही एवढं मोठं हातानं केलंय, हातानं कोरलं. ह्याला हातानं तुम्हाला झोप वाटतं का थोडंफार? कसलं काम केलंय कोरणी काम, म्हणजे एकदम टकाटक खटाखट मध्ये काम केलंय. म्हणजे ह्याचं कोरणी काम बघा राहू तुम्ही, काम बघा राहू. म्हणजे काय काम केलंय हो, म्हणजे एक लेवल चौकोन. म्हणजे अशा गोष्टी करायला म्हणजे किती जास्त डोकं, किती जास्त दिमाग, बुद्धी किती लागली असं विचार करा थोडाफार. हे बघा सेम टू सेम. हिथं एक उखळ असल्या आहे, हिथं पण एक छोटं उखळ असल्या या. म्हणजे प्रत्येक त्या टायमाला राहायला घर म्हणा काय असावी ती. कारण हे काय असं उकळागत केलं आहे, उकळागत. हे बघा आता इतक्यात एक रील पोस्ट केली या. आता लगेच यूट्यूबला पण एक रील पोस्ट करायची. म्हणजे एवढं जास्त मला भावांनो काम असतं नाही, खोटं पडत नाही मला. समजा मला सायकल चालवायची, एडिटिंग करायची एकट्याला, नंतर शूटिंग करायची, दिवसाला 4-5 रील काढून टाकायच्या. ही समजा इतकं मोठं काम आहे का नाही. आणि ही खरा एका युट्यूबरचा स्ट्रगल असतो समजा जास्त मोठा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
भावांनो मी ज्यावेळेस स्पिती व्हॅलीमध्ये गेलो होतो ना त्यावेळेस भावांनो की मॉनेस्ट्रीमध्ये गेलो होतो. वर्ल्डची सगळ्यात जास्त सुंदर आणि मोठ्या डोंगरावर असलेल्या की मॉनेस्ट्रीमध्ये गेलो. वर फोटो पण टाकून देईन मी. भावांनो त्या मॉनेस्ट्रीमध्ये सेम टू सेम असाच झाला होत्या. ज्यावेळेस भावांनो बुद्धिस्ट लोक असते ना, बुद्धिस्ट लोक पहिल्या जमान्यामध्ये म्हणा आताच्या पण जमान्यामध्ये ती जी लहान मुलं तर असते ना ती असल्या ठिकाणी बसून मेडिटेशन करते. ती तिथं आवाज नाही, कारवा नाही, काय नाही. समोर साईडला फक्त एक दिवळी असते बारकी, त्यातनं नुसता छोटासा प्रकाश येतो, पूर्णपणे अंधार, काही दिसत नाही, काय नाही. सुम नुसतं असं बसते तेव्हा असं असं म्हणजे असं मांडी घालून तेव्हा असं बसते तेव्हा असं नुसतं. म्हणजे ही गोष्ट नेमकीच त्या काळामध्ये मेडिटेशन करण्यासाठी केली असावी लेण्याद्रीमध्ये. ही बघा अशी आणि समोर साईडला बरोबर हे बघा ही देवळी, हे बघा ही देवळी समोर साईडला, ही बघा बघा माझ्या पाठीमा बघता हे काही इकडे साईडला पण वर लेण्याच्या तर इकडे निघालेलो मी. हे काही इथनं असं आयो ही लई जास्त स्लिपरी आहे आणि नॉर्मल चढ पण आहे वर जायला. गस्तुर्णीमध्ये झालं हे काय असू शकतं इथं झोपण्यासाठी असू शकतं काही त्यावेळेस की बघा इथं पाणी आहे ह्यातलं. त्यावेळेस त्या काळामध्ये इथनं पाणी घ्यायचं. हे बघा ही उकळ आहे भावांनो, ही उकळ आहे इथं. ही चूल म्हणा काय म्हणा हे असे असावे त्या काळामध्ये. इथं ठेवण्यासाठी काय थोडंफार इथं असावा, इथं बसण्यासाठी असावा आणि इथं मस्त ज्येष्ठ लोक बसण्यासाठी. ही बघा कसं केलंय रे. अरे इकडे आता मला काहीतरी दाखवायचं. ह्याच्या आतमध्ये बघा दगड किती वेगळ्या वेगळ्या कलरची ती बघा. भावांनो मी एवढ्या कलरची दगड पहिल्यांदा बघतो, चला तुम्हाला दाखवतो. ही बघा बघितले हवा कशी दिसते ती, बघितले हवा म्हणजे किती वेगळा कलर आहे बघा ह्या दगडांचा. हितनं हे का हिथं लाकूड अडकावायला केलं असावं जेणेकरून आपले वलन म्हणा काय आपले कपडे टाकायचे काय असते वस्त्र टाकायची तर ती ह्या ठिकाणी असं केलं असावा. बघितलं का एवढं जास्त पाणी. अरे समजा स्वच्छ पाणी रे, तोंडाला आलंय पाणी. बघा कसलं गार पाणी आहे, एकदम क्लीन पाणी आहे, एकदम क्लीन पाणी आहे. आणि ही बघा ही खाल्ली गाव आहे ती आणि तेव्हा ह्या मेन रस्त्यानं आता मी आलेलो आहे. एवढं जास्त भारी सुंदर इथनं विचार करा त्यावेळेचे त्या काळातली जी लोक हे आहेत ना बसून जी समोरचा नजारा बघत असलेली त्यावेळेचा नजारा काय असेल रे. म्हणजे त्यावेळेस अशी घरं तर नव्हती, ही घरं तर नव्हती त्यावेळेस, पण काय नजारा असेल त्यावेळेचा. म्हणजे हितनं बघण्याचा खाली साईडचा आणि समोर साईडला ही शिवनेरी किल्ला समोर साईडला जाया. आणि उद्याच्याला पुढल्या ब्लॉगमध्ये शिवनेरी किल्ला मी तुम्हाला दाखवणार नाही. आणि ही बघा पाणी मस्त आहे, पाणी काय अडचण नाही. इथनं जाणं खूप जास्त रिस्की आहे, तरीच मी निघालेलो आहे कारण की मजा आहे. 24वी गुफा ही म्हणजे 24वी लेणी आहे. बघू कॅमेरा इकडे. इथं 24वी लेणी ह्या इथं बघा 24 नंबर टाकलेला आहे आणि मला असा सरळ असं पुढे जायचं या. चला बऱ्याच दिवस झाले विचार केला नव्हता, आज ॲडव्हेंचर व्हायला लागला. 25वी लेणी ह्या बाई ही बसण्यासाठी केलेला असावा. ही बघा इथून बसण्यासाठी आहे. ही बघा ही बुद्धिस्टची भाषा ही जी बघताना ही बुद्धिस्टची भाषा आहे जी माझ्या गाड्यामध्ये असते ना ती ही भाषा. ही बघा ही ओम मधमे पोमे मोह अशी काहीतरी भाषा असती ती ही लिहिलेली आहे. ही त्या काळामधली भाषा असते. आता मी इथनं आलो खालनवर. ही बघा ही पडायला लागले पूर्णपणे. बघा ही पडायला लागले. इथनं जायचं आहे मला आता. इथं बसायला होतं, इथं पूर्णपणे व्हरांडा असावा. ही दासून बघा खाली पडलेलं ही त्या टायमिंगमध्ये. हां निघलं
सेल्फी स्टिक तुटली माझी शेवटी इथं. सेल्फी स्टिक तुटली माझी बघा. 900 रुपये गेलं कामात ना. ए त्या साईडला बघू कसं आहे हे बघा वाईट ना. हिथनं आता इकडं पुढं जायचं मला पण वाट नाही. दर हां धर की. सेल्फी स्टिक तुटली भावांनो. तर हिला आता मी हिला दगडानं ठोका मारून बघतो बसली तर बसली. या व्हिडिओमधनं पैसा तरी वसूल व्हावा तरी बाबा सेल्फी स्टिकचं काम चालूच तरी करतो मी. चालूच काम झालं तरी बदल माझं कामाची गोष्ट आहे. ओके असू द्या कामापुरतं मामा. चला आता मला इकडे पुढे जायचं आहे. इकडल्या साईडला कुणीच येत नाही पण सध्याला आम्ही निघालो इकडल्या साईडला. हो का समधी लोक इकडे असते ती आणि आम्ही पण तिकडून आलो या पण तिकडे पुढे निघालेलो या. चला जाऊ. इकडे पुढं आहे बघा एक गुफा इकडल्या पुढल्या साईडला. चला अयो वा वाचलो. एवढ्या असल्या तर चला जायला लागतं या बाबा. अरे इथनं रस्ताच नाही जायला. रस्ता नाही खालून जायचं काय? खालूनच थांब. इथनं मी प्रयत्न करतोय. थांबा मी पहिले जातो. प्रयत्न करतो थांब. फक्त याला हात पुरवा. हे काढाडीला ना. हां याला हा त्या काटाडीला डाव्या हाताने. ओके हे काटाडी काय उपसत नाही. उपसत. हिच्यावर आपल्याला पूर्ण भरोसा आहे. एक वेळेस माणसा विश्वास नाही ठेवला तरी जमल पण ह्या काटाडीवर विश्वास ठेवायचा आहे कारण की ह्याला जर नाही धरलं ना आज खाली हाय रे. बघा आता ह्या असल्या वाटतून जायला लागतं आम्हाला. एकदम गदाळ वाटत. इथनं घसरला डायरेक्ट घसरून खाली जाते माणूस. हिथनं आम्हाला जायचं आहे आणि हिथनं वर जावं आम्हाला पण इकडं नाही जायलेच. हिचा टाकला ही दगड बघितलं हवा कसा निघला साईडला पूर्णपणे. ठीक माहिती आता काय. हां ये आलो आता. वर धरून यायला लागतं ह्याला. या ओके ह्या कपारीमध्ये हात घालतो. ओके इकडं आलो आहे. एकदम लास्टला आलो एकदम लास्टला. इतक्या लांब येऊन भेटलं तर काय भेटलं आम्हाला खजिना सापडला. नाही रे भावना मजा करतो या. ओके पुढल्या साईडला एकच गुफा आहे तेवढी लास्टला आलेलो बघू आता. आता ही समजा आम्ही फिरत इकडे आलो. हे ह्या रस्त्यानं असता आलो. इकडे रस्ता नव्हता तरीच लगा आम्ही आलो याला. अरे यार जी बाडको नको माझी. ही गुफा या ह्या इथं ही बुजलं. ही दगड आहे का ना ही वरचा दगड ह्या इथं पडलेला आहे. हे बुजलेलं या. चला तुम्हाला दाखवतो इथं काय होतं. हे बा हे तर असं समजा कोरलेलं होतं. ही काम समजा असं हे असं काहीतरी आहे. हे बघा मला असं वाटतंय का नाही भावंडो की ह्या गुफेचं जे काम आहे का ना ही पूर्ण नसावं झालेलं त्या काळामध्ये. अर्धवट काम राहिलं असावं. ही कान खिलावा यायला वाटाही नाही त्या कुठनंच. एवढा ही लास्टचा टॉप आहे लास्टचा पॉईंट ही बघा. ओके माकडं पुढं गेलं या. पुढं तर काय नसू नये. जर पुढं काय असेल तर मला पुढं पण जायला लागेल. गणेश भाऊचं कामच आहे या संशोधक घेणं. समोरला साईडला हा शिवनेरी किल्ला. हल्ल्या गावात सायकल पार्क केली आपण आणि ह्या असंच इकडं वर चढलो आणि हे कोंडा आता इकडं असं आलो या. पण आम्हाला आलेल्या रस्त्यानं जायचं नाही खाली. आम्हाला जायचं ह्या रस्त्यानं असंच खाली. आता इकडं तिकडं आपली सायकल आहे तिथं तेव्हा तिथं सायकल आहे आपली तिथं जायचं आपल्याला. तर ह्या कुसळातनं आता मला जायला लागणार नाही. बिबट्या नाही ना इकडं. इथं म्हणजे इथं पण येतात पण आता नाही येणार. ओके आता नाही यायचं. ती यायच्या आधी आपण बिबट्या यायच्या आधी आपण इथनं निघू. चला बेकार काम आहे बिबट्याचं नाही. लय बेकार रे वाचलू.
लहानपणी दिवस घसरगुंडी आठवली मला, पण ही लई बेकार होती. ओय, अरे नाही थांबलो तर खाली दाखव, इकडे खाली जाईल मी सरळ. कॅमेरा आयो घरी लई बेकार आपटलो रे. घसरलो नाही बरं. काय लागलं नाही, लागलं नाही. मग घसरलो समजा, घसरगुंडी हे तर धरायला नाहीच काय, चेटीत बी गेलं समजा. वरनं घसरत रडत पडत आपटत हे बघा कसं तरी आलोय. हिथनं आता आम्ही निघालेलो या. खूप जास्त रिस्क आहे ही, पण ही जी माझं क्षण आहेत ना, ही मला म्हाताऱ्यापणात आठवणार बाबा. नाही बाबा, मी या लाईफमध्ये जगलोय, लय फिरलो या. आयो आयो ही बघले ही टोचलं नाही बरं मला हाताला छानपैकी. हे बघा थोडंसं हिथनं खाली उतरायचं, सपई लागतं या. मग सायकलीकडे पोचतोय. चला 5:23 झाली या. मला एक व्हिडिओ पब्लिक करायचा आहे. बघा आपला तुम्हाला दिसते माझी फक्त नुसती एक, तुम्हाला नुसतं व्हिडिओ काढतोय दिसतं, पण त्या पाठीमागची तुम्हाला मेहनत दिसणार नाही कधीच. ही बघा मेहनत अशी मला चालताना असेल मला लागते मेहनत करायला. आता व्हिडिओ टाकून ठेवायच्या समजा गोष्टी, नंतर थोड्या वेळानं मला व्हिडिओ पब्लिक करायचा आहे तुम्हाला समजायला दाखवण्यासाठी. तुम्ही म्हणता डेली व्हिडिओ येत नाही, तेव्हा काही डेली व्हिडिओ मी दाखवतो समजायला. बघा आता सध्याला ती एवढं उतरून खाली आलोय. तुम्ही पण आश्चर्य करत असताना गणेश भाऊ तुम्ही काय करता राव, कसं कुठं नाही. आता भाऊ कसं वाटतंय, एवढं समजा कसं वाटतंय? हां काही बोलू शकत नाही आता. डेंजर आहे का नाही? लय डेंजर. बरं मेहनत किती यातमध्ये? मेहनत 1% दिसतंय आणि 100% मेहनत आहे. आहे का नाही? ही बघा बुटात समधी कुसळ. अरे जाम घसरलो. अरे हात मोडता बसला. ही बघा हाताला लागलं, बेकार लय बेकार असलं मी खरं सांगतो या. पण मजा येते जाम. इथनं पुढं डेली ब्लॉगिंग राहणार नाही. समधी म्हणते का ना बा डेली ब्लॉगिंग करा, तर डेली ब्लॉगिंग इथनं पुढं राहणार नाही आता माझी. स्वागत आहे तुमचं या कुसळामध्ये. नाही कुसळाच्या बुटामध्ये नाही, बुटाच्या कुसळांमध्ये. काय केलंय? वाघाने गाईचं वासरू खाल्लंय कवा? रात्री. काल रात्री हा. वाघाने कुठं? टोकाच्या त्या बाजूला. खरं रात्रीच आपण उद्या दिवसा येऊ. आता फक्त इथलं एक पॉईंट तेवढा बघू. मावशीनं सांगितलंय आम्हाला वाघाचं पिल्लू खाल्लं नाही. वाघानं पिल्लू खाल्लंय रे, म्हशीचं पिल्लू खाल्लंय रात्री. आणि आम्ही आलो इकडे सांगतो. ही लेण्यात रे, इथं लेण्यात रे. आता आम्ही इकडे आलो या. आणि इकडली हाय साईडला ती जागा, ही कुणालाच जागा माहित नाही. म्हणजे कुणाला माहिती आहे म्हणजे नुसती बघते ती लोकांना काहीतरी आहे, पण इकडे येत नाही ती कोणी. तर इकडे साईडला मी निघालो. चल तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. शक्य झालं तर जाऊ, कारण की वाघाचा टायमिंग झाला यायचा. हा ही लोकांना माहितीच नाही. ही जी आहे ना, ही फक्त लोकांना माहिती नाही. ही जागा येते ती माघार जाते, तिकडे जाते, इकडे येत पण नाही ती माणसं. ही माहीत नाही लोकांना जास्त करून. ही मला दाखवायचं या. बहुतेक फुल्ल्या ब्लॉकमध्ये दाखवायला मला असं वाटायला लागले, कारण की आता अंधार पडायला लागला आहे. ह्यातमध्ये वाघ पण असू शकतो या. मग अशी आजींना काय सांगितलं तुम्ही ऐकलं ना, इथं वाघ आहे म्हणून. काल रात्री त्यालाच एक वासरू खाल्लं आहे गाईचं. तर माझं म्हणणं आहे की आता इतक्या संध्याकाळच्या वेळेस नको. 6 वाजल्या त्या 20 मिनटामध्ये अंधार पडून जाम फसलो ह्या जंगलात वर जायचं. निघायचं घरी मग? ओके आता तर आम्ही घरी निघालोय, पण उद्याच्याला ह्या लेणीला मला बघायचं आहे काय पण करून. ही कसं आहे आतमधनं काय आहे, कारण की ही लेणी खूप जास्त वेगळी आहे. खूप म्हणजे खूप जास्त वेगळी लेणी दिसली मला ही. तर उद्याच्याला जायचं इकडं. रहस्यमय लेणी आहे जास्त. वाघाच्या ब्यामुळे माघारी निघालोय, बाकी काय नाही. तसं पण जुन्नर खूप जास्त वाघासाठी आणि बिबट्यासाठी फेमस आहे का नाही भाऊ? हो. खूप जास्त फेमस आहे वाघासाठी आणि बिबट्यासाठी. आजीच्या ब्यानं आलोय माघारी. आजीनं ब्या घातलंय जाम. अरे गाडी आपली इथं. तुम्ही म्हणला वाघ आहे ना, त्यामुळं मी तिथनं नग मला पुढे जायला बघू देता येईल. त्या गुफ्यात पण बसलेला असू शकतो का नाही वाघ? हा बरोबर आहे. असा दिवसा येऊन असं एखाद्या काय बकरीला नेत नाही ना उचलून? दिवसा येऊन नेतं का? बापरे, माणसावर नाही ना अटॅक करत? ही एक कपड्याची बॅग आणि हे ठेवली मी गाडीवर इथं. आणि आता मी निघालेलो हे भाऊच्या घरी. तुम्ही काल बघितलं की मी कोणाच्या घरी राहिलेलो, मामाच्या घरी राहिलेलो. तर आज ह्या भाऊच्या घरी राहिलेलो. असंच महाराष्ट्रामध्ये नवीन लोकांच्या घरी मी राहतो आणि मस्तमध्ये बघतो कसं असतंय काय समजायला दाखवतो. मी सायकल आपली ह्याच घरात राहणार नाही, फक्त मी चपला घेतो ना, तिथं घालायला चपला लागतील ना मला. चपला फक्त घेतो आणि निघतो. चार्जिंगचं आणि कपड्याचं सामान घेतलं आहे, बाकीचं समजा सामान इथंच आहे. ओके लेट्स गो ब्रो.
अशी काहीतरी भाऊची गल्ली आहे आणि ही घर आहे भाऊचं एक छोटंसं घर आहे. मी माझा माईक चार्जिंग लावलेला आहे आणि बाकीचे समजा सामान आहे ते ठेवलेलं आहे. हे ह्या घरी आजचा भाऊनं माझा मुक्काम आहे. ह्याच घरी राहणं खाणं पिणं आज झोपणं ह्याच घरी या. चला मी आंघोळ करतो म्हणजे मला बरं वाटेल तर डाटा ट्रान्सफर करायला होतो मी. भाऊ मला जेवणासाठी आपण हॉटेलवर जाऊया. ठीक आहे मला चालतं काही अडचण नाही. तर भाऊनं चालू केलं आहे खायला. चला मी कसं आहे मस्त आहे ना. चला करू चालू. ठीक आहे मस्त. तर भावांनो सदला आता मी घरी आलेलो आहे आणि रात्रीच्या लगभग 11 वाजून गेलेले आहेत आणि मी घरी आलो आहे. आता मी झोपणार नाही. भाऊ तुम्ही कुठं झोपताय? आतमध्ये बेड आहे ना. बेड आहे ना. हा बेड आहे. हां मग ठीक आहे मग ओके ठीक आहे. मग झोपतो आता भावांनो. आजचा दिवस असा काहीतरी गेला भावांनो. एक लई मोठा प्रॉब्लेम झाला होता माझ्या संग. आता जी मी फेसबुक ज्या माणसाकडे करायला का नाही त्या माणसाला भावांनो मी कॉन्टॅक्ट करतोय 2 दिवस झाले. त्याला फोन करतोय माझा फोन उचलणार ते माझा मेसेजचा रिप्लाय देणार ते काय करणार ती माझा पासवर्ड ईमेल ID कडलं समजा त्यांच्याकडे होतं. नंतर मी कसं तरी रिकवर करून आणलं आहे. मी आणि माझ्या लग्नामधल्या मित्रांना समजा गोष्टी रिकवर करत आणलेल्या आहेत त्या. आणि आतला माझं इंस्टाग्राम सेफ आहे. माझं यूट्यूब सेफ आहे. माझं जीमेल अकाउंट सेफ आहे. फक्त राहिला गोष्ट फक्त फेसबुकचं सोडून न द्या. फेसबुकचं तर मी त्या अकाउंट काढूनच घेतो समजा गोष्टी. पण लई मोठा प्रॉब्लेम वाचला आहे माझ्याकडं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की बाबा दुसऱ्यांना ईमेल ID देणं चुकीचं असतं का नसतं. लई मोठा टळला आज माझ्याकडनं. महादेवाचा आशीर्वाद असू द्या. पुढल्या ब्लॉगमध्ये भेटूया नवीन. तर भाऊ असा काहीतरी व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.